नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक. मी सुहानी आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वी भूगोलामधील 5वा पाठ, तो म्हणजे वृष्टी. सगळ्या सृष्टीमध्ये वृष्टी सुरू आहे, सध्या पावसाळा सुरू आहे कमाल, आणि त्यामध्ये हा चॅप्टर आहे, त्यामुळे अर्थात तुम्ही रिलेट करू शकता. सो लेट स्टार्ट. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्याला काही क्वेश्चन्स विचारलेले आहेत. हे तुम्ही पाहिलं असेल की साधारणतः आत्ताच्या काळामध्ये किंवा इनफॅक्ट हिवाळ्यामध्ये जेव्हा तुम्ही पाहाल, सकाळी उठल्यानंतर ना जी झाडांची पानं वगैरे असतात किंवा इव्हन जी गवतं वगैरे असतात त्यांच्यावरती असे दवबिंदू बघायला मिळतात, हिऱ्यांसारखे चमकणारे वगैरे. सो मग गवताची पाती जी आहे तर ती हिवाळ्यामध्ये सकाळी सकाळी अशा प्रकारची दिसते. तर त्यांचा प्रश्न असा आहे की हे कुठून बरं आले पानं, म्हणजे हे पानावरती पाणी कुठून बरं आलं. तर बेसिकली होतं काय, तर तुम्हाला हे माहिती आहे साधारणतः की हवेमध्ये बाष्प असतं. बाष्प म्हणजे काय, वाफ रूपामध्ये जे पाणी आहे त्याला आपण बोलतो बाष्प, ठीक आहे, किंवा ज्याला आपण बोलतो गॅशियस स्टेट, वाफ वाली स्टेट. सो त्याच्यामध्ये जे काय पाणी आहे ते आहे आपलं बाष्प. आता हे जे बाष्प हवेमध्ये आहे ते जेव्हा गरमी असेल तेव्हा ते हवेच्या फॉर्मॅटमध्ये असणार आहे. पण जेव्हा तापमान कमी होईल, जेव्हा थंडी असेल, तेव्हा या हवेचं पुन्हा एकदा पाणी बनतं, म्हणजे या बाष्पाचं पुन्हा एकदा पाणी बनतं. सो मग ते जे पाणी बनलेले ड्रॉप्स आहेत ते तुम्हाला गवतावरती पाहायला मिळतात. कळतंय का? पुन्हा एकदा बघूयात आपण. हे बघा, जेव्हा तापमान जास्त असतं तेव्हा पाण्याचं काय बनते, वाफ बनते, ठीक आहे, म्हणजे पाण्याचं काय बनतं, बाष्प बनतं. जेव्हा तापमान कमी होतं तेव्हा हवेचं काय बनतं, पाणी बनतं. हे तर तुम्ही सायन्समध्ये बेसिकली शिकला असाल. सो मग काय असतं, दिवसभर तापमान जास्त असल्यामुळे पाण्याची वाफ बनते, रात्री तापमान कमी आल्यामुळे या वाफेचं पुन्हा एकदा पाणी बनतं, आणि पहाटेपर्यंत हे तापमान कमी असल्यामुळे आपल्याला हे जे पाणी बनलेलं आहे किंवा जे ड्रॉप्स बनलेले आहेत पाण्याचे, दवबिंदू जे बनलेले आहेत ते तुम्हाला झाडांच्या पानांवरती किंवा गवतावरती वगैरे बघायला मिळतात. कळलं? सो बेसिकली ते हे आहेत दवबिंदू. आता हे दवबिंदू जे आहेत, खाली काय प्रश्न विचारले आपल्याला की गवताच्या पातीवरती हे पाणी कुठून आलं, तर कुठून आलं नाही, हवेमध्ये जे काही बाष्प होतं पाण्याचं तर त्याचंच पाण्यामध्ये रूपांतर होऊन त्याचे दवबिंदू बनलेले आहेत. काश्मीर या ठिकाणी हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो. तर तुम्हाला असं वाटत असेल ना, म्हणजे काश्मीरला आता कधी जायचं, आपल्या इकडेच बर्फ पडला तर स्वस्तात वगैरे काम होईल. तर आपल्याकडे का नाही बर्फ पडत. एक तर पहिली गोष्ट म्हणजे बर्फ पडण्यासाठी ना तेवढं कमी तापमान असावं लागतं, कारण बर्फ हे काय, घनरूपामध्ये आहे. सो ते पाणी घनरूपामध्ये कधी कधी जातं, जेव्हा तापमान कमी असेल तेव्हा, ठीक आहे. सो बेसिकली बर्फ पडण्यासाठी तेवढं कमी तापमान असावं लागतं, ही झाली पहिली गोष्ट. आणि हिवाळ्यामध्ये तेवढं कमी तापमान असल्यामुळे काश्मीरमध्ये सगळीकडे बर्फ पडतो, झाडं बिडं सगळी काही बर्फाने बघा झाकली गेलेली आहेत. पण आपल्याकडे बर्फ पडत नाही, कारण आपल्याकडे एवढं कमी तापमान जातच नाही. आपल्याकडे तापमान लईत लई गेलं तरी 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत खाली जातं, त्यापेक्षा खाली जातच नाही. आणि बर्फ बिर्फ पडायला अगदी निगेटिव्ह मध्ये तापमान हवं असतं. सो ते आपल्याकडे नाहीच आहे, त्यामुळे आपल्याकडे बर्फ पडतच नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे, आपल्याकडे साधारणपणे जून ते सप्टेंबर या काळामध्ये पाऊस पडतो. पण हे जे पावसाचे थेंब आहेत ते कसे तयार होतात, म्हणजे तुम्ही लहानपणी असं विचारलंय का की पावसाचं पाणी कुठून येतं. तर ढगातून वगैरे येतं, पण ढगामध्ये काही टाकी आहे का पाण्याची, म्हणजे असं खाली येईल. त्या ढगामध्ये पाण्याची टाकी तयार होते. कशी तयार होते, तर बेसिकली आपल्याकडे जे इतके मोठे समुद्र आहेत, तुम्हाला काय वाटतं देवाने उगाच बनवलंय समुद्र. नाही 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 नाही. आपल्याकडे जे इतके मोठे मोठे समुद्र आहेत तर त्याच्यामध्ये काय होतं, बघा, समरमध्ये आय मीन उन्हाळ्यामध्ये खूप तापमान असतं. आताच आपण काय पाहिलं पहिल्या प्रश्नामध्ये, की तापमान जेव्हा जास्त असेल तेव्हा पाण्याचं काय होतं, वाफेमध्ये रूपांतर होतं, ठीक आहे. सो आता जेव्हा समुद्र आहे, समुद्रामध्ये खूप सारं पाणी आहे आणि समुद्रावरती सूर्य आहे, तर त्याने काय होतं की पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये होतं. पहिला पॉईंट डन. पाण्याचं रूपांतर वाफेमध्ये झाल्यामुळे ही वाफ जी आहे तर ती वरती जाणार. वरती म्हणजे कुठे जाणार, आकाशामध्ये जाणार ही वाफ. आता वरती आकाशामध्ये वाफ गेल्यानंतर ही जी वाफ आहे तर ती ढगांमध्ये जाते. ढग माहिती आहे ना सगळ्याला. हा. सो वरती गेल्यानंतर ही वाफ कुठे जाते, ढगांमध्ये जाते. आता मला एक सांगा, सूर्य आपल्याला जी काही उष्णता देतोय तर ती खाली देतोय जमिनीवरती. पण सूर्याकडे किंवा वरती आकाशामध्ये तापमान जे आहे तर ते कम्पॅरेटिव्हली कमी असतं. म्हणजे आकाशामध्ये जर आपण तापमान बघायचं म्हटलं तर ते कम्पॅरेटिव्हली खूपच काय असणार आहे, कमी असणार आहे. येस, आपण हवं तर या ठिकाणी डायग्राम काढूयात. इतके वर्ष मी पेनच शोधते, तो सारखा गायब होत असतो माझ्याकडून. तर कुठे काढल्यानंतर दिसतंय तुम्हाला, माझ्या मागे हाईट नाही होणार. ओके, इथे काढूयात आपण. तर बेसिकली बघा, या ठिकाणी काय आहे, समुद्र आहे. या ठिकाणी वरती काय आहे, सगळे ढग वगैरे आहे. या ठिकाणी सूर्य आहे. तर सूर्याच्या उष्णतेमुळे काय होते, समुद्रामधल्या पाण्याची अशी वाफ होते आणि ती ढगांमध्ये जाते. या ठिकाणी जे तापमान आहे तर ते कमी आहे कम्पेअर्ड टू जमिनीवरचं तापमान. सो पाण्याची वाफ वरती गेल्यानंतर या ढगांमध्ये ही वाफ पाण्याच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर होते. आता हे जे ढग आहेत तर ते जड होतात. आणि तुम्ही पाहिलं असेल की पाऊस पडायच्या आधी खूप मोठ्या प्रमाणामध्ये हवा जी आहे किंवा वारा जो आहे तर तो येत असतो. सो वाऱ्यामुळे हे जड ढग काय होतात, हल्ले जातात, त्यांना मुवमेंट मिळते.
आणि किंवा हालचाल होते आणि त्याच्यामुळे जे पाणी आहे तर ते येतं जमिनीवरती. सिंपल. परत हे जमिनीमधलं पाणी नद्या बिद्यांमधून समुद्रामध्ये जाणार, परत समुद्रामधून परत वर जाणार, परत खाली येणार. म्हणजे कसलं कमाल आहे ना हे. सो याच्यामुळे आपल्याकडे पाऊस पडतो आणि असे हे पाण्याचे थेंब तयार होतात. तर नेक्स्ट आहे की लंडनमध्ये हिवाळ्यामध्ये दुपारपर्यंत असे धुके तुम्हाला बघायला मिळतात. तर आपल्याकडे असे धुके का नाही पडत? एक तर पहिली गोष्ट म्हणजे लंडनचं तापमान म्हणजे हवामान आणि आपल्याकडचं हवामान खूप जास्त वेगळं आहे. लंडनमध्ये तापमान कमी असल्यामुळे हे जे धुके आहेत तर ते दिसून येतात किंवा खूप वेळ दिसून येतात. पण आपल्याकडे तापमान एवढं कमी नसतंच की धुके एवढ्या वेळ राहतील. तापमान जास्त असल्यामुळे सूर्याची किरणं जी आहेत तर ती अगदी म्हणजे अगदी भारतावरती पडत असल्यामुळे काय होतंय की हे सगळे धुके बिके काही व्हॅलिडच राहत नाहीयेत. कारण सूर्याचं किरणं आहेत, तापमान एवढी जास्त आहे की धुके धुके दिसतच नाहीत म्हणजे आपल्याला एका ठराविक पॉईंट नंतर. ठीक आहे, म्हणजे साधारण तुम्ही जर कमी तापमानाची वेळ बघितली तर त्या ठिकाणी धुके दिसतील, पण दुपार किंवा त्याच्या आसपासचा मध्यान्हाचा जो काही काळ असतो तेव्हा ते धुके गायब होऊन जातात कारण तापमान वाढलं जातं. ठीक आहे. सो तापमान जास्त असल्यामुळे सूर्याची किरणे पडत असल्यामुळे आपल्या भारतावरती हे जे आहे तर त्याकडे धुके पिके काही दिसत नाहीत. दिसतात म्हणजे पण जास्त वेळ राहत नाहीत. काही वेळा गारा पडून शेतामध्ये पिकांचं नुकसान होतं. तर बेसिकली गारा का नाही पडत नेहमी? तर गारा पडण्यासाठी ना एकतर गारांचा आकार लहान मोठा असतो. जेवढ्या मोठ्या गारा असतील तेवढ्या त्या विध्वंसक किंवा आपलं नुकसान करणाऱ्या असतात आणि जेवढ्या लहान गारा असतील तेवढ्या ठीक आहे छोटूशा आहेत तेवढं नुकसान नाही करत. पण जेवढ्या जास्त मोठ्या गारा असतील तेवढ्या त्या नुकसानकारक असतात. सो बेसिकली गारा पडल्यामुळे काय झाले, पिकांचं नुकसान झालंय. तर या गारा म्हणजे बर्फ रूपामध्ये झाल्या. ठीक आहे, हिम नाही म्हणणार एक्झॅक्टली, पण बर्फ फॉर्मॅटमध्ये आहे. तर गारा पडण्यासाठी पण असं एक स्पेसिफिक किंवा एक काय म्हणूयात आपण एक विशिष्ट प्रकारचं हवामान तयार होण्याची गरज असते आणि ते काही प्रत्येक वेळी वगैरे तयार नाही होत आणि त्यामुळे प्रत्येक वेळी गारा नाही पडत. खूप रेअरली कधीतरी गारा पडतात. तसं ते हवामान असेल किंवा तेवढं कमी तापमान असेल तर त्यानुसार गारा ज्या आहेत त्या पडतात. तुम्हाला हे खूप कंटिन्युअसली नाही बघायला मिळत, कधीतरी रेअरली पडतात गारा. सो पृथ्वीचा जो 70.8% वगैरे भाग आहे तर तो जलयुक्त आहे आणि उरलेला जो भाग आहे त्याच्यावरती जमीन आहे. पृथ्वी पण तुम्ही पाहिली तर ऑलमोस्ट निळ्या रंगाची बघायला मिळते कारण त्याच्यामध्ये तेवढं पाण्याचा भाग आहे. त्यानंतर पृथ्वीवरील या जलसाठ्याचे वितरण असमान आहे. काही ठिकाणी खूप जास्त जलसाठा आहे, काही ठिकाणी नाहीये. फॉर एक्झाम्पल भारताचं एक्झाम्पल घ्या. तुम्ही जर साऊथला वगैरे पाहिलं तर अगदी दोन्ही दिशेने त्यांना समुद्र आहे. हेच नॉर्थला पाहिलं तर दोन्ही दिशेने समुद्र नाहीये. सो त्यांच्याकडे थोडं नद्यांच्या पाण्यावरती जास्त फोकस आहे. इनफॅक्ट सगळ्यांकडेच आहे. पण त्या ठिकाणी नद्यांचंच पाणी फक्त आहे, समुद्र विमुद्र नसल्यामुळे. हे जर आपण खाली बघितलं तर समुद्र पण आहे, नद्या पण आहेत. सो बेसिकली काही ठिकाणी पाणी जास्त आहे, काही ठिकाणी कमी आहे. तर असं असमान वितरण आहे. असं नाही ना की प्रत्येक देशाला 5 लिटर पाणी मिळतं म्हणजे एक्झाम्पल, असं काही नाहीये. ते असमान वितरण आहे. तर काही ठिकाणी जलसाठे मर्यादित आहेत, तर काही ठिकाणी ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत. तर वरील चित्रांमध्ये 5.1 मध्ये दाखवल्याप्रमाणे विविध प्रकारचे जलाविष्कार आपण अनुभवत असतो. कधी पाऊस पडतो, कधी गारा पडतात, कधी बर्फ पडतं, कधी धुके वगैरे आहेत. तर अशा पद्धतीने पाणी पृथ्वीवरती अनेक स्वरूपामध्ये येत असतं. वातावरणातील बाष्पामुळे हे आविष्कार घडत असतात. हवामानामध्ये होणाऱ्या बदलानुसार पुढील आविष्कार आढळतात. हिवाळ्यामध्ये सकाळी दव पडतं, जास्त उंचीवरील प्रदेशामध्ये हिम पडतं, हिम म्हणजे बर्फ पडतो. तसेच कुठे कुठे पाऊस पडतो, काही प्रदेशामध्ये धुके पडतात, तर काही ठिकाणी अचानक गारा पडतात. आता वृष्टी म्हणजे काय? ढगाकडून जमिनीकडे द्रव रूपामध्ये किंवा घन रूपामध्ये जो वर्षाव होतो पाण्याचा, द्रव रूपामध्ये म्हणजे पाण्याच्या रूपामध्ये, घन रूपामध्ये म्हणजे बर्फाच्या रूपामध्ये किंवा गारांच्या रूपामध्ये जो काही वर्षाव होतो पृथ्वीवरती त्याला आपण वृष्टी म्हणतो. असं नाही की वृष्टी म्हणजे फक्त पाऊस असं आपल्याला वाटू शकतं, कारण आपण फक्त पाण्याचाच पाऊस अनुभवलेला आहे. पण बाकी ठिकाणी गारा पडतात, काही ठिकाणी बर्फ पडतात, काही ठिकाणी धुके पडतात, तर ते पण वृष्टीचं आहे. ठीक आहे. तर हिम, गारा, पाऊस म्हणजे पर्जन्य हे सगळे पण वृष्टीची रूपं आहेत. नेक्स्ट आहे हिम. वातावरणातील हवेचे तापमान जेव्हा गोठण बिंदूच्या खाली जाते तेव्हा त्या ठिकाणी हवेमधले जे बाष्प आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होतं? बर्फामध्ये होतं, हिमकणामध्ये होतं आणि या क्रियेला आपण संप्लवन म्हणतो. तर संप्लवन म्हणजे काय की हवेचं रूपांतर किंवा गॅस फॉर्मॅटमध्ये ज्या गोष्टी आहेत त्याचं रूपांतर सरळ सरळ कशामध्ये होतं? घन रूपामध्ये होतं. ठीक आहे, हवेचं रूपांतर सरळ सरळ कशामध्ये होते? घन रूपामध्ये होते. बाष्पाचं रूपांतर सरळ सरळ हिमकणामध्ये होतंय. याला आपण म्हणतो संप्लवन. मध्ये लिक्विड नाहीच होतंय. म्हणजे आयडियली काय झालं पाहिजे होतं की त्या बाष्पानंतर त्याचं पाणी बनलं पाहिजे होतं, पाण्यानंतर त्याचं घन बनलं पाहिजे होतं किंवा बर्फ बनलं पाहिजे होतं. तर असं आयडियली पाहिजे होतं, पण असं नाही होतंय. आपल्याकडे काय होतंय की बाष्पाचं लगेच घनमध्ये रूपांतर होतंय. तर या क्रियेला आपण काय बोलतो? संप्लवन बोलतो. ठीक आहे. तर या क्रियेत वायू रूपातील जे आपलं बाष्प आहे तर ते घनरूपामध्ये रूपांतरित होतं आणि अशा या घनरूपातील वृष्टीला हिमवृष्टी असं आपण बोलतो.
उच्च अक्षवृत्तीय प्रदेशामध्ये व समशीतोष्ण प्रदेशामध्ये समुद्र सपाटीपर्यंत हिमवृष्टी होते, तर जो उष्णकटिबंधीय प्रदेश आहे त्यामध्ये सुमारे 5,000 मीटरपेक्षा जास्त उंचीवरती हिमवृष्टी होते. तर या ठिकाणी बघा, साधारणतः जे पण उत्तरेकडचे प्रदेश आहेत, दक्षिणेकडे जास्त प्रदेश नाहीयेत, फक्त अंstraर्क्टिका खंड वगैरे आहे, पण उत्तरेकडे तुम्हाला मोस्टली देशांमध्ये जे आहे तर ते हिमवृष्टी वगैरे बघायला मिळणार आहे. हिम घन स्वरूपामध्ये असल्याने ते पाण्याप्रमाणे वाहून नाही जात. त्याच्यात आता इमॅजिन करा की तुम्ही खाली एक बर्फ पडलाय, त्याच्यावर एक बर्फ पडलाय, तर ते बर्फ रचले जाणार, राईट? असं नाही ना की बर्फ वाहून गेला. बर्फ पाण्यामध्ये कन्वर्ट झाला की मग वाहून जातो, पण बर्फ घनरूपामध्ये वाहून नाही जात. त्याचे थरवरती थर साठत राहतात. ठीक आहे. सो हे जर पाणी असेल तर पाणी वाहून गेलं असतं. ठीक आहे. पण बर्फ काय होतं, एकावरती एक साठत जातं. आता त्यानंतर हिम मोठ्या प्रमाणावरती साठल्याने अनेक वेळा त्या प्रदेशामध्ये वाहतूक आणि संदेशवहन सेवा कोलमडते. आता इमॅजिन करा की रस्त्यावरती फक्त पाणी जरी साठलं किंवा तुंबलं तरी आपण वाहतुकीमध्ये केवढ्या अडचणी येतात. आणि इथे तर बर्फ साठतोय, तो तर वाहून पण नाही जातोय, तो साठून राहतोय. इथे ऍटलिस्ट पाणी ड्रेनेजमध्ये तरी वाहून जाते, पण त्या ठिकाणी बर्फ साठून राहतोय. सो त्याच्यामुळे प्रत्येक वेळी वाहतूक समस्या आहेत किंवा दळणवळणाची साधनं जी आहेत तर ती चालत नाहीयेत वगैरे, अशा बऱ्याचशा समस्या होतात. हिमप्रदेशामध्ये लोकांना हिमदाह होण्यापासून सतत काळजी घ्यावी लागते. बेसिकली तुम्हाला असं वाटेल की वाव, म्हणजे त्या ठिकाणी बर्फ वगैरे पडते तर किती भारी, तर असं नाहीये. ज्या प्रदेशामध्ये जास्त थंडी असते ना, तर आपली स्किन खूप ड्राय पडते त्या प्रदेशामध्ये. आणि एकतर आपल्याकडे सनस्ट्रोक वगैरे होतं खूप तापमान असेल तर. तर जसं की सनस्ट्रोक मध्ये आपल्या बॉडीमधलं सगळं पाणी निघून जातं आणि डिहायड्रेशन वगैरे होतं आपल्याला, तसं यांच्याकडे काय होतंय की सगळं मॉइश्चर निघून जातंय बॉडीमधलं आणि त्वचा खूप ड्राय पडते. तर तो आहे हिमदाह. तर यापासून लोकांना काळजी घ्यावी लागते. आणि हिम वितळल्यानंतर त्यापासूनच या प्रदेशातील लोकांना काय मिळतं, पाणी मिळतं. ठीक आहे. त्यानंतर पुढे आहे, माहित आहे का तुम्हाला, तर बर्फ आणि हिम हेच आपण कधीपासून बघतोय. म्हणजे युजली ना आपण बर्फ आणि हिमला असं समानार्थी शब्दासारखं वापरतो की बर्फ पडला, हिम पडला, पण नाही, त्याच्यामध्ये फरक आहे. तर बर्फ आणि हिम यामध्ये फरक असतो. उच्च अक्षवृत्तीय व अति उंचीवरील प्रदेश, म्हणजे बेसिकली तुम्हाला अक्षवृत्त माहिती आहे ना, जे आडव्या आडव्या रेषा असतात पृथ्वीवरती. एक मिनिट, हे कुठे झालं, काय लिहिलंय? हा, जे आडव्या आडव्या रेषा आहे ते अक्षवृत्त असतं, उभे उभे रेषा रेखावृत्त असतं. तर उच्च अक्षवृत्त म्हणजे हे जे आहे, दिस इज कॉल्ड एज उच्च. हे मधले अक्षवृत्त, हे खालचे अक्षवृत्त. ठीक आहे. तर उच्चवाले जे आहे, ज्या ठिकाणी उत्तरेकडचे बेसिकली. ठीक आहे. तर उच्च अक्षवृत्तीय व अति उंचीवरील जे प्रदेश आहे, ज्या ठिकाणी तापमान 0 अंश सेल्सिअस पर्यंत असतं किंवा त्यापेक्षा पण कमी आढळतं, तेथे हिमवर्षावाच्या स्वरूपामध्ये वृष्टी होते. म्हणजे काय, बर्फ पडतं, हिम पडतं. ठीक आहे. हिम कसे असतात, भुसभुशीत असतात. तुम्ही जर बघितलं असेल, म्हणजे जर तुम्ही फोटो किंवा व्हिडिओ बघितले असतील हिमवृष्टीचे, किंवा ते बनवतात ना, ते असं स्नोचं ते काहीतरी कार्टून बनवतात. अरे यार, असं काहीतरी असतं ना, ते असं, मग ह्याला असे 2 नाक आणि तोंड असतं. ठीक आहे. सो बेसिकली हे जे बनवतात ते कशामुळे बनवू शकले, कारण तो जो हिम आहे तर तो कसा पण मोल्ड होऊ शकतो. आपण कसा पण वाळूसारखं त्याचे आकार बिकार बनवू शकतो. पण तुम्ही जर घरामधला बर्फ बघितलाय, जो आपण फ्रीजमध्ये ठेवतो, तो असा 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 आकार नाही दिला जात त्याला. म्हणजे बर्फ आणि हिममध्ये फरक आहे. हिम असा ठिसूळ आहे किंवा हिमाला आपण आकार देऊ शकतो, भुसभुशीत आहे, अपारदर्शक. हिमामधून तुम्ही असं बघू नाही शकत. नाहीतर तो जो स्नो आपण बनवला असता, स्नोचं ते ट्रान्सपरंट बनलं असतं ना, तसं नाही बनत आहे. पण आपल्या घरामधला जो आपण फ्रीज मधला बर्फ काढतो तो ट्रान्सपरंट असतो, राईट? सो हिम भुसभुशीत आहे, अपारदर्शक असतं आणि हिमाचे थरावर थर साचतात. वरील थरांच्या दाबामुळे हिमाचे खालचे थर एकसंध होतात, भरीव होतात, मग पारदर्शक बनतात. सो बेसिकली आधी हिम असतं, प्रत्येक बर्फ हा आधी हिम असतो आणि मग एकावर एक हिम पडून पडून दाब येऊन येऊन त्याचा काय बनतो, बर्फ बनतो. ठीक आहे. तुम्ही जर फ्रीज मध्ये असा हात घातलात तर ते जे हातामध्ये येतं भुसभुशीत, दॅट इज हिम. पण जर तुम्ही प्रॉपर आईस क्यूब्स बनवायला ठेवले तर दॅट इज बर्फ. सो आधी सगळे बर्फ हिमच असतात आणि मग दाब पडून, जोर पडून, खूप कालांतराने त्याचा काय बनतो, बर्फ बनतो. ठीक आहे. आणि मग ते कसे बनतात, भरीव बनतात, पारदर्शक बनतात. तर तापमान गोठण बिंदूपेक्षा कमी झाल्यास जलाशयावरती बर्फाचा थर तयार होतो आणि असा जो काही थर आहे तर तो तरंगतो. आणि खरं तर याचा आणि हिमवृष्टीचा काही संबंध नाहीये. तुम्ही जर बघितलं असेल तर बेसिकली या ठिकाणी ना तुम्हाला असे बर्फाचे लेअर काचेसारखं बघायला मिळते बघा. सो बेसिकली हे जे बर्फाचे लेअर आहेत, काय होतं, वरती काय आहे,
पाणी आहे, ठीक आहे, पूर्ण पाणी आहे. तापमान जर खाली गेलं तर हे पाणीच आहे ना, याचा पण तर बर्फ बनू शकतो. असं नाही की हे पाणी वेगळं याचा बर्फ नाही बनणार. सो तलाव घ्या एखादा किंवा एखादा पॉन्ड घ्या, त्याच्यावरचं जे पाण्याचं लेअर आहे त्याचा पण तर बर्फ बनू शकतो. मग ह्याचा काय बनतो, बर्फ बनतो या वरच्या लेअरचा. आणि मग तो वरच्या लेअरचा बर्फ बनलाय, तो कशामुळे बनलाय, तापमान खाली गेल्यामुळे. बर्फवृष्टी किंवा हिमवृष्टीमुळे नाही बनलाय. सो हिमवृष्टी आणि हा लेअर बनण्याचा काहीही संबंध नाहीये. हा जो थर आहे तर तो बनलेला आहे तापमान खाली गेल्यामुळे, ठीक आहे, म्हणजे गोठणबिंदूच्या खाली गेल्यामुळे, खाली कुठे नाही गेले, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे बघा, हिमवर्षाव झालाय मस्त कमाल. नेक्स्ट आहे गारा. तर भूपृष्ठावरती जास्त उष्णता असताना ऊर्ध्वगामी हवेचा प्रवाह जोरात वाहतो आणि या ऊर्ध्वगामी हवेच्या प्रवाहामुळे हवेचे तापमान जे आहे तर ते कमी होतं आणि हवेतील बाष्पाचे सांद्रीभवन घडून येतं. म्हणजे काय, तर बघा की हे आहे आपली जमीन, ठीक आहे, हे आहे आपली जमीन, जमिनीचा भाग आहे, ठीक आहे, भूपृष्ठ आहे. तर भूपृष्ठावरती उष्णता जास्त आहे, कारण अर्थात उन्हाळा सुरू आहे, उष्णता खूप जास्त आहे. ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने हवेचा प्रवाह वाहतो. तुम्हाला माहिती आहे का की जी गरम हवा असते ती हलकी असते, ठीक आहे, गरम हवा जी असते तर ती हलकी असते आणि ती वरच्या दिशेने वाहते. आणि जी जी थंड हवा आहे तर ती जड असते. सो बेसिकली ही जी गरम हवा आहे तर ती वर जाते, ती हलकी असल्यामुळे, आणि जी थंड हवा आहे तर ती जड असल्यामुळे ती खाली राहते, ठीक आहे. सो ऊर्ध्वगामी वाहत जाते म्हणजे काय, वरच्या दिशेने गरम हवा वाहत जाते. तर या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे हवेचे तापमान, आता मी आधीच पण सांगितलं होतं तुम्हाला की वरती तापमान काय आहे, कमी आहे. वरती तापमान कसं आहे, कमी आहे, ढगांमध्ये वरती तापमान कमी आहे. सो ही जी गरम झालेली हवा आहे वरती जाते, तर वरती तापमान कसं आहे, कमी आहे. तर त्यामुळे अगेन मी तुम्हाला सांगितलं की तापमान जास्त असल्यामुळे पाण्याचं बाष्पीभवन होऊन हवा वरती गेली आणि तापमान कमी असल्यामुळे हवेचं रूपांतर डिरेक्टली बर्फामध्ये झालं. आदली मधली काही स्टेजच नाही आपल्याकडे, पाणी बनलंच नाही, त्याचं काय झालं, हे संप्लवन झालं, ठीक आहे. सो बेसिकली बाष्पाचं काय झालं, सांद्रीभवन झालं आणि त्याचं कशामध्ये रूपांतर झालं, ढगामध्ये रूपांतर झालं. भूपृष्ठावरून येणाऱ्या हवेच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे जलकण जे आहे तर ते उंचावरती जातात. त्या ठिकाणी जलकणांचं घनीभवन होतं, म्हणजेच काय, ते जलकण जे आहे तर ते बर्फामध्ये रूपांतरित होतात आणि त्यापासून काय झाली, गारांची निर्मिती झाली, ठीक आहे. सो बर्फ म्हणजे काय झालं होतं की जे बाष्पवाले जे बाष्प आहे तर ते वरती जाऊन डिरेक्टली हिमामध्ये रूपांतरित झाले संप्लवन क्रियेमुळे. या ठिकाणी काय झाले, सांद्रीभवन क्रिया झालेली आहे, म्हणजे आधी बाष्प, मग पाणी, म्हणजे मग जलकण, आणि मग जलाचं काय बनलेलं आहे, बर्फ बनलेला आहे, म्हणजे गारा बनलेले आहे. तर असं केल्यामुळे जलकणांचं घनभवन झाल्यामुळे ते जे गारा आहेत तर त्या खाली पडतात. गारा जड आहेत त्यामुळे त्या ढगांमध्ये पकडून नाही ठेवल्या जात, त्या खाली पडतात. आणि परंतु हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे त्या पुन्हा एकदा वर, म्हणजे ते येऊ लागतात खाली, पण हवा अजूनही खालून वरच जाते, तर ते परत एकदा वर नेले जातात आणि तेथे गारांवरती हिमाचे थर साचतात. आणि असे अनेक वेळा घडतं आणि त्यामुळे आधी गारा एवढी असणार, परत वरती गेले हवामुळे, परत वरून तापमान कमी असल्यामुळे अजून एक थर साठणार, याच्यावर अजून एक थर साठणार, असं करत करत गारा मोठ्या होतात, ठीक आहे. तर या आकाराने मोठ्या होतात आणि अनेक समकेंद्रित थर, समकेंद्री म्हणजे काय, हा एक थर, ह्याच्यावर एक थर, ह्याच्यावर एक थर, या सगळ्यांचा केंद्रबिंदू एकच आहे ना, तर त्याला आपण बोलतो समकेंद्रीय वर्तुळ कशी असतात, सेम तेच. तर या मोठ्या झालेल्या गारा गुरुत्वाकर्षणामुळे वेगाने, अर्थात जेवढं जास्त त्याचं वजन तेवढ्या वेगाने ते खाली येणार जमिनीवर, तर गुरुत्वाकर्षणामुळे खाली येतं आणि गारांच्या या वृष्टीला आपण गारपीट असं म्हणतो. तर गारपीटामुळे अनेकदा काय होतं, पिकांचं खूप मोठ्या प्रमाणावरती नुकसान होतं, जीवितहानी होते, वित्तहानी होते. आपण बघितलंच की शेतामध्ये वगैरे पिकांचं कसं नुकसान होत आहे. तर येस, दिस वॉज ऑल अबाउट गारपीट. आता एक्झॅक्टली पाऊस कसा पडतो बघायचं तुम्हाला. बाहेर बघा, खिडकीतून बाहेर पाऊस पडतोय, पण हा एक्झॅक्टली कसा पडतो तर हे आपण बघणार आहोत नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप की तुम्हाला आजच्या व्हिडिओमधल्या या ज्या गोष्टी आहेत त्या समजल्या असतील. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. तुम्ही व्हिडिओ शेअर करत नाही, पण आता काय करणार, केलं तर पाहिजे, बघूया आता करताय का. लाईक पण तुम्ही करत नाही आहात, ते पण केलं पाहिजे. सबस्क्राईब तर नाहीच, म्हणजे केलंच नसेल ना तुम्ही, करून टाका. नेक्स्ट व्हिडिओ येईल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय.